चालू काय आमच्या राज्यामध्ये? अरे इतका वेळ झाला, राजा दस्तूर खुद्द या ठिकाणी आलेला आहे, पण अजून एक माणूस नाही, एक कर्मचारी नाहीये. आमचे कर्मचारी जाम काम चुकार झालेले आहेत. अरे आमचे कर्मचारी सोडा, पण आमचे प्रधान सेनापती हे पण गायब आहेत. कोण आहे तिकडे? कोण आहे तिकडे? कोण आहे तिकडे? महाराज, कुणी कुत्र बी नाही तिकडं, का उगा ओरडायला? प्रधानजी. महाराज, मुजरा. फक्त मुजरा? आता काय मुजरा करू? इन्हीं लोगों ने लेनी याद पठाने. महाराज, म्हणजे इथं आल्यावर म्हणायची पद्धत असते की महाराजांचा विजयी. खबरदार! कसा आहे? गप्प बसा. महाराजांचा विजय असो म्हणे. अरे जो माणूस साधा राणी सरकारांबरोबर सारी पाटाच्या खेळात जिंकू शकत नाही, त्याचा कसला आलाय विजय? जो राणी सरकारांचं मन जिंकू शकत नाही, अरे त्याचा कसला आलाय विजय? महाराज, मनाच्या गाभाऱ्यात खूप वर्षांपासून एक दुःख गलबलतय महाराज. कुठलं प्रधानजी? कुठलं? की तुम्ही गोट्या खेळायच्याही लायकीचे नाही आहात. तेव्हा आता बस, यापुढे या दरबारात महाराजांचा विजय असं म्हटलं जाणार नाही, फक्त मुजरा होईल. ओके प्रधानजी, ओके. फक्त मुजरा म्हणा, पण असे मुजऱ्यासारखे वागू नका. का वागू नको महाराज? का वागू नको? काय झालं काय प्रधानजी? महाराज, बोला प्रधानजी. आज आमचं राजवाड्यात मन लागत नाही. का? का प्रधानजी, असं का? आल्यापासनं राणी सरकार कुठे दिसत नाहीत. हा प्रधानजी, हे मात्र बरोबर आहे तुमचं. पण प्रधानजी, तुम्हाला सांगू, अशा परिस्थितीला माणसानं धीरानं तोंड दिलं पाहिजे. महाराज, अहो तोंड द्यायला तरी त्या दिसायला हव्यात ना. ते पण आहे. प्रधानजी, काय चालू काय तुमचं? राजा कारी अशी दे. राजा, ललकारी द्यायची वेळ झाली. तीच मला तुम्हाला विचारायचं होतं प्रधानजी, का राज्याचे काय हाल हवाल आहेत. महाराज, मला माफ करा, ह्या प्रश्नाला उत्तर देण्यास मी बंधनकारक नाही. मग कोण बांधील आहे? सेनापती. सेनापती ह्या कामाकडे लक्ष देतात महाराज. मग तुम्ही कोणाकडे लक्ष देता? राणी सरकारांकडे. म्हणजे राणी साहेब आणि आपलं सरकार आहे ना, त्यांच्याकडे महाराज. पण प्रधानजी, आम्हाला असं विचारायचं आहे का आपल्या राज्याचे हाल हवाल काय आहे? काय सांगू महाराज, प्रजा सगळी हवालदिल झाली आहे. हवालदिल? 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 नाही, आम्हाला नकोय. पुढे जा, कोणाला हवं असेल तर तिकडे बघा. प्रधानजी, राणी सरकारचं विजय. एक मिनिट. तुम्ही दोघं आतमध्ये काय करत होता? मज्जा. प्रजाविषयी आम्ही चर्चा करत होतो. हो. माझी प्रजा हवालदिल झाली असं घडलं तरी काय? कन्फ्युजन वाढवू नका. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे इलेक्शन आहे. मतदान नेमकं कुणाला करावं याचं कन्फ्युजन जनतेला आहे. कन्फ्युजन? यात कन्फ्यूज होण्यासारखं आहेच तरी काय? अहो, जो निवडून येईल त्याला मत देऊन मोकळं व्हा. राणी सरकार, आपण मेल्यानंतर आपला मेंदू मी या राजवाड्यात एक्झिबिशन साठी ठेवीन. का प्रधानजी, माझा मेंदू एवढा तल्लख आहे? नाही, इतका जुना पण अजिबात न वापरलेला मेंदू बघायला लोक 5-5 रुपये तरी नक्की देतील. राणी सरकार, माझा मेंदू बघायला लोक 5 रुपये देतील? 2.5 रुपये करा. चालेल महाराज. अरे स्वतःच्या मेंदूवर विश्वास नाहीये त्यांचा. असो, इथं तुम्ही मेंदूवर चर्चा करण्यापेक्षा इथं महत्वाची चर्चा करण्यासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे. 1 मिनिट. ज्यांना आमच्या राज्यात प्रॉब्लेम आहे त्यांना ताबडतोब माझ्यासमोर हजर करा. त्यांना ताबडतोब माझ्यासमोर हजर करा. महाराज, आम्हाला का पाचारण केलं? महाराज, मी काय म्हणतोय, जे काय असेल ते पटकन सांगा. काय मला वेळ नाही आहे जास्त. काय कॉर्पोरेट सेक्टर मध्ये काम करतो ना मी. एक वेळ लिव्हर किडनी मी देईन तुम्हाला, पण माझा वेळ नाही देऊ शकत. वाह, तुम्ही आम्हाला टाइम दिला त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहे. इट्स ओके. कानफाट फोडीन, गप्पा बसायचं आणि मी जे विचारेन त्या प्रश्नाची उत्तर द्यायची. मला सांगा, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे इलेक्शन येणार आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय विचार केला आहे?
मी तर करणार मतदान. जो उमेदवार मला 1000ची नोट देणार ना त्यालाच मी माझा हमखास मत देणार. पण तुम्ही त्या उमेदवाराकडून मतदानासाठी 1000 रुपये घेता आणि 5 वर्षासाठी तुमच्या वॉर्डाची सत्ता तुम्ही त्या उमेदवाराच्या ताब्यात घेता. 5 वर्षासाठी 1000 रुपये म्हणजे 1800 दिवसासाठी 1000 म्हणजे 27 पैसे रोज. शी 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 शी. अगं रस्त्यावरती भीक मागणारा माणूस सुद्धा 5 रुपये घेत नाही आजकाल. बाई तुमच्यामुळे माझे आज डोळे उघडले बघा. आता मी एक गोष्ट शिकले. वा, काहीतरी शिकलात ना, हे बरं झालं. काय शिकला? नाही म्हणजे कमीत कमी 5000 तरी घ्यायला पाहिजे. याला म्हणतात गाढवा पुढे वाचली गीता. अहो मतदानासाठी पैसे घेणं हा नुसता गुन्हा नाहीये, देशद्रोह आहे, देशद्रोह. अरे जरा विचार करा, जो माणूस तुम्हाला मतदानासाठी पैसे देतो तो निवडून आल्यानंतर पहिले त्याचे पैसे वसूल करणार की नाही? हा मग तुमच्या वार्डाचे प्रश्न राहिलेच बाजूला, तुमची प्रगती राहिलीच बाजूला, आहे की नाही? एक मिनिट हे बघा महाराज, कसं आहे की मी पैसेही घेत नाही आणि मी मतदानही करत नाही. काय या गोष्टींसाठी माझ्याकडे खरंच वेळ नाहीये. एक तर मतदानाच्या दिवशी ना सुट्टी असते आणि तेवढाच वेळ मिळतो जगण्यासाठी. आणि काय काय कर, मी तर आपलं जातो आउटिंगला कुठेतरी मस्त छान पिकनिकला. महाराज मला फक्त ऑर्डर द्या. याला हत्तीच्या पायाखाली देतो, नाही तर उकळतात त्याला टाकून फ्राय करून जंगली कुत्र्यांना खायला घालतो. एक मिनिट कुणाला? मला नाही तर कोणाला? मी काय केलंय? क्या किया मैंने? व्हाट आय डन? तुमची ना टनटनाटन डन केली पाहिजे. हा अरे मतदानाच्या दिवशी तुम्ही सुट्टी एन्जॉय करता. खरं सांगतो तुम्हाला, मतदानाच्या दिवशी जे सुट्टी एन्जॉय करतात ना त्यांच्यासाठी नरकामध्ये खास शिक्षेची तरतूद केली पाहिजे. अरे तुम्ही कॉर्पोरेट सेक्टर मध्ये काम करता ते ठीक आहे, पण प्रत्येक वार्डाच्या सेक्टर मध्ये कॉर्पोरेटर काय काम करतो हे पाहणं पण तुमची जबाबदारी आहे. हा तुम्ही IT सेक्टर मध्ये असता. अरे तुम्हाला सांगतो, मतदानाचा अधिकार आणि हक्क ज्या घटनेनं तुम्हाला दिलाय त्या घटनेची पायमल्ली करता तुम्ही अशानं, आणि कसले तुम्ही कॉर्पोरेट वाले उच्च शिक्षित लोक म्हणता स्वतःला. रस्त्यावरचे दिवे लागत नाहीयेत, गटार तुंबलीत, रस्त्यावरती खड्डे पडलेत, नळाला पाणी येत नाहीये म्हणून बॉम्बाबॉम्ब करता ना. डायरेक्ट उठून नगरपालिकेला फोन करता ना, ऑनलाईन कंप्लेंट करता ना. अरे मग मतदान करण्याच्या तुमच्या कर्तव्याला फाटा मारून पिकनिक करताना लाज वाटत नाही का रे तुम्हाला? महाराज याचं काय करायचं करा, मी जाऊ का? कारण मी मतदान पण करतो आणि पैसे पण घेत नाही, शपथ. त्याच्या बदल्यात काय घेता सांगू का? ते घेतो म्हणजे असं घेत नाही मी, आपलं ओकेजनली घेतो थोडीशी. हाव ना, आमच्या बेवड्याला सुद्धा फार मान असतो त्या दिवशी. म्हणजे देशी पिणारा इंग्लिश पिऊन येतो आणि बोंबील भाजून खाणारा चिकन फोडून येतो. या एका बाटलीसाठी तुम्ही तुमचं अमूल्य मत विकता? महाराज यांना चौकात उभं करून 100 फटक्यांची शिक्षा केली पाहिजे. नाही महाराज माफ करा, याच्यानंतर मी दारूच्या बदल्यात माझं मत कधीच विकणार नाही, शपथ. एक मिनिट, नुसतं तेवढंच नाही, तुम्ही जी बाकी फालतूगिरी करता ना ती सुद्धा बंद झाली पाहिजे. आता काय केलं? काय केलं तुम्ही? अरे तुम्ही उमेदवारांना काय सांगता की आमच्या सोसायटीचं जर का एक गठ्ठा मतदान हवं असेल तर आमच्या सोसायटीला कलर करून द्या, आमच्या सोसायटीच्या फरशा लावून द्या, सोसायटीची बिलं थकली आहेत ते भरून द्या. महाराज हा सुद्धा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे महाराज, आणि मी याचा निषेध करतो. वाह प्रधानजी वाह. म्हणून म्हणतो की एवढी मोठी लोकशाही टिकवायची असेल, हिचं जतन करायचं असेल तर मतदान करणं गरजेचं आहे. कारण ह्या लोकशाहीमध्ये सगळ्यांच्या मताची सारखी किंमत असते. म्हणजे करोडपती व्यक्तीच्या मताला जी किंमत आहे तेच या सखुबाईच्या मताला पण किंमत आहे. म्हणून म्हणतो मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. चला तर मग आपण सगळे महाराज म्हणतील ती शपथ घेऊया आणि मतदानाला जाऊया. मी शपथ घेतो की येत्या निवडणुकीत कुठल्याही भूलथापांना बळी न पडता, कुठल्याही प्रकारच्या आमिषाला न जुमानता, माझ्या सत्सत विवेक बुद्धीला जो पटेल त्याच उमेदवाराला मी मत देईन. कारण मतदान करणं हे माझं कर्तव्य आहे. मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस न मानता तो कर्तव्याचा दिवस माने. जय हिंद. जय हिंद.